काल रात्रीची आणखी एक घटना अशीच जे NDPSचे जे PI आहेत गुल्हाने साहेब यांनी एक कारवाई उघडकीस आणलेली आहे। यात बघण्यात आलं की पेट्रोलिंग दरम्यान मेडिकल स्क्वेअर पाशी एका वर्ना कारला रोखण्यात आलेलं होतं, परंतु ती वर्ना कार आणि जो ड्रायव्हर आहे तिथनं पडण्याचा प्रयत्न होता आणि समोर जाऊन त्यांना काही अंतरावर अडवण्यात आलं। ज्यावेळेस यांची तपासणी करण्यात आली, यामधनं 6 ग्राम MD हे हस्तगत करण्यात आलं। याच्यातला हा माल कोणासाठी नागपुरात यांनी बोलवलेलं होतं त्यांचाही शोध घेण्यात आला। 2 वाजताच्या जवळपास दुसराही आरोपी गुल्हाने साहेब आणि त्यांच्या टीमने त्याला पकडण्यात यश प्राप्त केलं। यामध्ये बघता 12 ते 12.5 लाखाच्या जवळपासचा मुद्देमाल हा जमा करण्यात आला। अशाच कारवाया पुढेही होत राहतील आणि तसंच बघण्यात येत आहे की NDPS टीम ही तत्पर आहे, परंतु काही विशिष्ट लोकांमार्फत पोलीस विभागावर बोटेही उचलण्यात येत आहे। अशातच PSI साहेब काय माहिती याबद्दल देतील तेही जाणून घेऊया। NDPS पथकाने एक कारवाई केली आहे, MD तस्कराला हस्तगत केलं आहे। कशा प्रकारची माहिती समोर आलेली होती आणि आरोपी हा कुठनं पकडण्यात आला काय सांगा? सध्या आदरणीय पोलीस आयुक्त साहेब आदरणीय रवींद्र कुमार सिंगल साहेब यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन थंडर ही संकल्पना मोहीम राबवण्यात येत आहे। त्या मोहिमेअंतर्गत आमचे आदरणीय जॉईंट CP नवीन रेड्डी सर, ॲडिशनल CP गुन्हे वसंतजी परदेश सर, आदरणीय DCP राहुल माकणेकर सो, ACP आदरणीय अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसेच आमचे आदरणीय पोलीस निरीक्षक गुल्हाने साहेब असे आम्ही एक सामूहिक कारवाई करत आहोत। आणि कारवाई करत असताना आज रोजी आम्ही पेट्रोलिंग करत असताना मेडिकल चौकात आम्हाला एक वाहन संशयित आढळून आले। ते वाहनाचा नंबर सांगता MH02CW1604 हे वाहन संशयित आम्हाला दिसलं, म्हणून साहेबांनी आम्हाला आदेश केला की ह्या वाहनाचा पिछा करा। आम्ही त्याचा पिछा करत असताना आम्ही त्याला पकडलं आणि पकडलं असताना त्याला चालकाला नाव विचारलं असता किंवा त्याने तू का थांबला नाही याबाबत विचारणा केली असता त्याने उडवळीचे उत्तर दिले। आमचा संशय बळकावला आणि म्हणून आम्ही 255 त्या ठिकाणी बोलून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 6 ग्राम MD मिळाले, ज्याची किंमत 30,000 रुपये आहे। आणि त्याचप्रमाणे त्याच्यासोबत 3 मोबाईल मिळून आले। तसेच त्याच्या ताब्यात जी वाहन होतं हुंडाई एरोना ही सुद्धा त्या ठिकाणी म्हणून जिचा नंबर MH02CW1604 येण्याप्रमाणे असा एकूण 12,40,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने आम्ही त्याला ताब्यात घेतले व NDPS कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली असून इमामवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्याच्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद गेडेकर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे व त्याला इमामवाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे गुन्ह्याची बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंक पाहता आम्हाला फॉरवर्ड लिंकचा जो आरोपी आहे, संशयित आरोपी आहे, त्याचं नाव प्राप्त झालं असून त्याला पकडण्यासाठी आदरणीय पोलीस निरीक्षक गुल्हाने साहेब यांनी 1-2 टीम तयार केल्या असून आरोपीला शोधण्यासाठी एक पथक तयार केलं आहे। आणि तो पथक आणि आम्हाला 100% गॅरंटी आम्ही त्या आरोपीला नक्कीच आम्ही त्याला ताब्यात घेऊ आणि त्याला सुद्धा आम्ही अटक करण्याचा 100% प्रयत्न करू। या निमित्ताने मला सामाजिकला एक विनंती आव्हान आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटत असेल की या ठिकाणी काही अवैध धंदे चालू आहे ते तुम्ही पोलिसांना जवळच्या पोलिसांना संपर्क करून सांगावा किंवा तुम्ही एक डायल 112ला कॉल करावा। तुमचं नाव गुपित ठेवण्यात येईल याची आम्ही नक्कीच शाश्वती देतो। या प्रकरणामध्ये आणखी लिंक लागू शकतात आणि टेक्निकल सहाय्याने आणखी बघण्यात येईल का कोण आरोपी याच्यामध्ये आलेले आहे, त्या 3 मोबाईलमध्ये काय डाटा सामावून ठेवले आणि किती कस्टमर किंवा याचे व्यापारी ह्या मोबाईलमध्ये सापडतील हे बघण्यासारखं आहे। अशातच PI साहेब किंवा जे CP साहेब आहे यांनीही नागरिकांना तत्पर राहून समोरची माहिती देण्यासाठी अग्रेसिव्ह भूमिका दाखवलेली आहे, परंतु आजही नागपुराची जनता ही त्यांच्या समर्थनात उभी नाहीये। अशात आता कितीपर्यंत समर्थनात उभी राहणार की फक्त पोलिसांवर टीका करणार हेच बघणं योग्य राहील। नागेश चित्रमासह तुम्ही बघू शकता उद्गार न्यूज।